नमस्कार मंडळी, तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. फायनली डॉक्टर कामत आणि कौशिकी या दोघांचं जे काही सत्य आहे, काळं सत्य मात्र ते आता समोर येताना आपण पाहतोय प्रेक्षकांनो. कारण इकडे युवराजने आपलं तोंड मात्र उघडलंय. जेने अशी काही त्याची वरात काढली आहे आणि त्या युवराजच्या एका सत्यामुळे संपूर्ण खांडेकर कुटुंब मात्र पुरतं हादरून गेले. आता या संकटावर दया काका आणि कौशिकी मॅडम मात्र कशा मात करणारे, याच्यातून त्या स्वतःला कशा सावरणारे. इकडे मात्र केदार, तारिणी आणि सगळ्याच खांडेकरांवर जे काही संकट आले, या संकटातून प्रेक्षकांनो आता मात्र या कशा बाहेर काढणार आणि युवराजची कशी वाट लागणार आहे ना, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय मित्रांनो, हे नेमकं काळं सत्य जे आहे ते मात्र वादळासारखं खांडेकरांच्या घरावर आलंय. आणि इकडे खांडेकरांच्या घरी जे काही प्रेक्षकांनो जे मॅडम आली, युवराजला संशयित म्हणून पकडून नेलेलं होतं. पण आता युवराज मात्र आत्तापर्यंत संशयितच राहिला नाहीये, तर मात्र फायनली आता तो गुन्हेगार झालाय. कारण गुलाबसोबत खरंच त्याचं कनेक्शन होतं, गुलाबसोबत त्या काम करायचा, त्याचे संबंध होते. त्याचसोबत युवराजने आणि गुलाबने मिळून इकडे मात्र खूप मोठे घोटाळे केलेत. हे सत्य आता कौशिकीच्या समोर आलेलं असतं. तर कौशिकी मात्र प्रेक्षकांनो या सत्यामुळे खूपच घाबरली आहे आणि दयानंद खांडेकरांची प्रकृती मात्र आता सिरियस झाली आहे. खूप मोठं धक्कादायक वळण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय तारिणी जे मॅडमला भेटायला आली होती, परंतु युवराजने मात्र तोपर्यंत तोंड उघडलेलं असतं. इकडे मात्र जे मॅडमनी नेमकं काय केलंय त्याच्याकडून सगळं सत्य रट्टे देऊन उकळून घेतलंय. आणि तारिणी मात्र जेव्हा विचारते की आता नेक्स्ट मोमेंट काय करायचे, पण प्रेक्षकांनो जे मॅडम अजिबात तारिणीला काहीही सांगत नाहीये. मात्र त्या एवढं म्हणतात की तुझ्या घरात जे काही वादळ चाललंय ना, या खांडेकरांच्या घरावर आता मात्र खूप मोठ्या माणसाला आपल्याला जाऊन पकडायचे. कारण युवराजने मला सत्य सांगितलंय. तारिणीला मात्र खूप मोठा हादरा बसलाय, कारण सत्य जे आहे ते जे मॅडमला माहिती पडले. तरी सुद्धा तारिणी तिने अजिबात आता तारिणीला जेनी काहीच सांगितलेलं नाहीये. इकडे मात्र प्रेक्षकांनो केदार MNNच्या न्यूज चॅनलमध्ये जो काही आता लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे, तिकडे मात्र तो एक नंबरचा भ्रष्ट मंत्री बाबूराव जामखंडे त्याने मात्र आता एंट्री मारली. युवराज विषयी तो डायरेक्ट केदारला विचारतो आणि केदारची मात्र बोलतीच बंद झाली आहे. प्रेक्षकांनो, त्याने इतकं काही डॉमिनेट केलंय केदारला, आणि केदार मात्र आपला एक पोलीस पेशाचा माणूस आहे, त्याच्यामुळे तो आता सध्या तरी पत्रकार बनून तिकडे आता लाईव्ह करतोय. परंतु बाबूराव जामखंडेने मात्र चक्क केदारची बोलतीच बंद केली आहे. केदारला काहीच बोलता येईना. सगळ्यांना त्याने सांगितलंय की युवराज फक्त संशयित म्हणून पकडला गेलाय. पण मात्र जे मॅडम आता खूप भयंकर असं पाऊल उचलणार आहेत, ते म्हणजे जे मॅडमने युवराजकडून सत्य आता बाहेर काढलेलंच असतं. जे मॅडमने जेव्हा त्याला चापकांचे फटके दिले ना, त्यावेळेला मात्र जेच्या पायाखाली आता युवराज आलेला असतो, त्यांची माफी मागतो आणि आपण काय कारस्थानं केले ते मात्र पोपटासारखं युवराजने कबुली केलेलं असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो युवराजचे सगळे सत्य आपल्या जेने मोबाईलमध्ये आता व्हिडिओ बनवून सेव्ह करून ठेवलेत. इतकं मोठं युवराजचं कारस्थान आता समोर आलंय. आणि आता तिने सांगितलंय, तुझ्या घरात जी कौशिकी आहे ना, दीडशहानी कौशिकी खांडेकर भोळा भाबडा चेहरा घेऊन दया काकांना नेहमी फसवत असते. आता मात्र ती कौशिकीच या सगळ्याचा मास्टर माइंड आहे आणि तिला साथीदार म्हणून आहे तो म्हणजे तुमचा फॅमिली डॉक्टर कामत. जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत तेच आता याला तुम्हाला सगळ्याला उल्लू बनवत आहेत आणि तेच या सगळ्याचे कारणीभूत आहेत. खरा सूत्रधार मात्र आता हे दोघं. या प्रेक्षकांनो शहरावरती त्यांनी सगळं आता घोटाळे घालून ठेवले. ड्रग्ज माफिया आहेत ते लोक. आपल्या सगळ्या शहरामध्ये जे काही घडामोडी होतात, जे काही आहे ते सगळं या दोघांचं नेटवर्क आहे असं म्हणत प्रेक्षकांनो युवराजने मात्र जे मॅमला सांगितले. सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे आणि हे भयंकर प्रकार जो काही आता युवराजने कबूल केलाय, तेव्हा मात्र खांडेकरांना आता कसं सांगायचं, जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा मात्र खांडेकरांचे चेहरे मस्त पाहण्यासारखे होणार आहे. मी अजिबात या दोघांना सोडणार नाहीये. इकडे मात्र प्रेक्षकांनो केदारने डायरेक्टली सांगितलंय की युवराज हा गुन्हेगार नाहीये, तो फक्त एक संशयित म्हणून पकडला गेलाय. तर आता जे मॅडम
मॅडम जेलच्या बाहेर येतात आणि मीडियासमोर जबरदस्त आता त्यांनी अनाऊन्समेंट केलेली असते. युवराजने त्याचं तोंड उघडलंय. खऱ्या गुन्हेगाराचं नाव त्यांनी आम्हाला सांगितलंय, परंतु आम्ही आताच मीडियामध्ये ते नाव सांगू शकत नाही आहोत, कारण युवराज मात्र जो काही गुलाब आहे त्याचा अंडर काम करायचा. युवराजला पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे, पण आता गुलाब आमच्या हातातून गेलाय. गुलाबचा खरा साथीदार हा युवराज खांडेकरच होता, असं सनसनीत प्रेक्षकांनो वाक्य सगळ्या मीडियासमोर जेजेंनी सांगितलंय. आणि तेव्हा मात्र खांडेकर पुरते आता त्यांची वाट लागणार आहे. त्यांच्यावर खूप मोठं संकट आलंय. आता मात्र जे जाते डॉक्टर कामतच्या हॉस्पिटलमध्ये रेड टाकायला. होय प्रेक्षकांनो, डॉक्टर कामतच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्या विरोधात माझ्याकडे आता काहीतरी मोठा पुरावा आहे आणि त्या दिवशी तुम्हीच युवराजला सोडवायला आला होतात हे मला माहिती आहे. तुम्ही त्याच्या बायकोला इकडे बळीचा बकरा घेऊन आला होतात हे सुद्धा मला आता कळलंच होतं, म्हणून मी तुमच्यावर बरोबर वॉच ठेवला. तुम्ही फॅमिली डॉक्टर असून सुद्धा इतकं मोठं कारस्थान केलंय आणि तुम्ही जी चूक केली आहे ना त्याला अजिबात जेजेच्या आता लिस्टमध्ये माफी नाही आहे. युवराजने तुमच्याविषयी खूप मोठं स्टेटमेंट दिलं आहे. जे मॅडम सरळ प्रेक्षकांनो डॉक्टर कामतची कॉलर पकडून मात्र त्याला आता फटत अरेस्ट करणारे. जे मॅडम डॉक्टर कामतला घेऊन इकडे सगळ्या फॅमिली मेंबरसमोर जेव्हा जाणारे, सगळी युवराजची फॅमिली खांडेकर कुटुंब एका जागी असतात. त्यांचं डिस्कशन चालू असतं की आता युवराजला कसं सोडवायचं. आता पद्मिनीचा तर संताप अनावर झाला आहे. निशीचा दंगा अजूनही चालू आहे. कौशिकी मात्र म्हणते टेन्शन घेऊ नका दया काका, मी सगळे पेपर्स तयार केले. आत्ताच्या आत्ता मी आता जाऊन जेजेला भेटून येते आणि त्याला सोडवून आणते. तिकडे मात्र प्रेक्षकांनो जे मॅडम स्वतःच आता इकडे आली आहे. खरं तर जे मॅडमनी एवढी मोठी आता मुवमेंट केली आहे, पण केदार तारिणीला अजिबात त्याच्याविषयी सांगितलेलं नाही आहे. आता त्यांनी डायरेक्ट खांडेकरांच्या घरावरती रेड मारायचं ठरवले. जेला बघून सगळेच आता शॉक होतात. अचानकपणे ही आत्ताच कशी काय आली, आत्ताच तर घेऊन आली, ते सुद्धा डॉक्टर कामतला घेऊन. आता मात्र डॉक्टर कामतच्या हातामध्ये हातकडी पाहून मात्र प्रेक्षकांनो कौशिकीची पंढरी घाबरते. तिचा आता भोळा चेहरा, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असे काही बदलतात ना, जे मात्र सरळ एंट्री करते आणि कौशिकीकडे जाते. काय गं, तुझ्या भावाला सोडवायचा जो काही तुझा प्लॅन चालू आहे ना, तो डॉक्टर कामतच्या हातामध्ये हातकडी बघून गेला की काय माघारी? अगं तुझ्या चेहऱ्यावरचं सगळं रंगरूप बदललेलं दिसतंय मला. काही आठवतंय डॉक्टर कामतांच्या आणि तुझ्या कारस्थानांचं काही आठवतंय तुला? आता मात्र कौशिकी बोलते, माइंड युअर लँग्वेज. जे मॅडम म्हणतात, मी माझी लँग्वेज ना माझ्या माइंडमध्येच ठेवत असते. आता मात्र इकडे प्रेक्षकांनो तुझ्या पायाखालची जमीन सरकणारे कौशिकी खांडेकर, कारण दया काका जेव्हा समोर येतात तेव्हा जे मात्र म्हणते कौशिकी साधीसुधी नाही आहे. यावेळेला कौशिकीला कुणीही माफ करू शकणार नाही आहे. कौशिकी इकडे मात्र दया काका तिच्यावर विश्वास दाखवतात. कौशिकी माझं सर्वस्व आहे, माझा तिच्यावर खूप विश्वास आहे. आमच्या फॅमिलीचा मान सन्मान ही फक्त कौशिकी आहे. आता मात्र जे बोलते, किती मोठा गोड गैरसमज आहे तुमचा. MLMची CEO म्हणून मी तुमच्याकडे बघत होते आणि तुम्ही या कौशिकीवर अक्षरशः भोळ्या भाबड्या समजून विश्वास ठेवला. ती अजिबात तशी नाही आहे. मी तुम्हाला काय दाखवते ना ते फक्त तुम्ही आता बघा. तेव्हा ती चक्क प्रेक्षकांनो तिच्या मोबाईलमधला व्हिडिओ काढते आणि युवराज कसा आता पोपटासारखा बोललाय, कौशिकी डॉक्टर कामतचं नाव त्याने कसं घेतलंय, या दोघांचा गुलाबसोबत संबंध होता, हे दोघंच गुलाबचे खरे बॉस होते, हे सत्य मात्र प्रेक्षकांनो आता जेने मात्र दयानंद खांडेकरांसमोर जेव्हा सांगितलं ना, सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कौशिकीचे काळे कारनामे स्वतः युवराजने आता गुलाबच्या तोंडून ऐकलेले होते अशी साक्ष आता युवराजने दिली. तेव्हा मात्र इकडे लगेच दयानंद खांडेकर पुरते आता कोसळतात. तारिणी केदारला धक्का बसतो की खरंच कौशिकीताई असं करू शकते, जी पोरगी इतकी चांगली बनून आता समाजात वावरते. आता मात्र तिचा चेहरा एक आणि तिचं वागणं एक, कोणीही तिच्या पाठीशी आता राहणार नाही आहे. कौशिकी आता इकडे मात्र ड्रग डीलर निघाली आहे. तिचा साथीदार म्हणून मित्रांनो डॉक्टर कामत मात्र आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. दयानंद खांडेकरला तर हा धक्काच पचत नाही. तो अक्षरशः आता इथे कौशिकीला अरेस्ट होणार म्हणून बेशुद्धच पडायला लागतात. दया काका बोलतात, कौशिकी खरंच? अगं हे खरं आहे का? कौशिकी बोलते, काका तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो दयानंद खांडेकरला मात्र आता पूर्ण तब्येत त्यांची बिघडते. त्यांना हार्टला पेन व्हायला लागतं. तारिणी केदार त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात. पद्मिनी मात्र अख्खान तांडव करते.
कारण पद्मिनीला वाटत होतं कौशिकीवर आपण इतका जीव ओवाळून टाकला, मी माझ्या पोरांपेक्षा जास्त कौशिकीवर प्रेम केलं आणि या कौशिकीने काय केलं. आता मात्र प्रेक्षकांनो दयानंद खांडेकरला अटॅकच आलेला असतो तेव्हा पद्मिनी मात्र जबरदस्त कानाखाली मारते, ते म्हणजे डॉक्टर कामतच्या. खांडेकरांच्या घरात येऊन मोठा विश्वासघात केला, खूप आमच्या जवळचा असा दाखवत होता. कौशिकीच्या तर प्रेक्षकांनो आता तिच्याकडं अशा नजरेनं ती बघते ना, तिचा चेहरा मात्र आता समोर आलाय, ती जोरात ओरडते, हे बघा पद्मिनी खांडेकर, तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा. हिंमतच कशी झाली मला माझ्या कानाखाली मारायची. तुमचा मुलगा खरा सूत्रधार आहे, तोच त्या रेव पार्टीमध्ये होता. आता मात्र पद्मिनी म्हणते, काय झालं कौशिकी, अगं विश्वासाचं तर पार तू लगदा करून टाकला आमच्या. तू घराची मुख्य होतीस ना, घराचा मुखिया बनून राहायची आणि एवढं घाणेरडं कारस्थान केलं तू. सगळ्या खानदानाची इज्जत मात्र तू चव्हाट्यावर आणली आहे. दयानंद खांडेकरला आता तुम्ही सांभाळा, असं जेव्हा कामत म्हणतो प्रेक्षकांनो, दया काकाची आता कौशिकीला खरं तर काळजी वाटत असते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणारे केदार तारिणी आता काकांची काळजी घेतात, बाबांची चांगल्या पद्धतीने आता काळजी घेतात आणि जे मॅडमची नेक्स्ट मुवमेंट मात्र आता खूपच धक्कादायक होती. अशा प्रकारे प्रेक्षकांनो युवराज मात्र आता पोपटासारखा उलगडला. सगळं त्याने आता कारस्थान सांगितले आणि यात डॉक्टर कामतचा खूप मोठा हात आहे. गुलाबसोबत सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट होता, कारण ड्रग्सचे सगळे डील त्यांच्या हॉस्पिटलमधूनच व्हायचे. हे मात्र आता जे मॅडमच्या हाती लागले. जे मॅडमने खूपच हुशारीने युवराजवरती चांगला आता फटक्याचा वार करून त्याच्याकडून सत्य वदवून घेतले. कौशिकीला मात्र त्यांनी अजून अटक केलेली नाही आहे, परंतु खांडेकरांच्या घरात अशी काही एंट्री मारली आहे प्रेक्षकांनो, आणि इकडे एवढं सगळं बघताच आता दयानंद खांडेकरचा जीव जातो की काय अशी सिच्युएशन निर्माण झाली आहे. आता मात्र या सगळ्यातून खांडेकर कुटुंब असं काही फसलंय ना, यांची सुटका होणे शक्य नाही आहे. फक्त आणि फक्त केदार तारिणीच आता यांना वाचवू शकतात आणि हे इतकं मोठं भयानक वादळ निशीला सुद्धा आता इकडे बरं वाटत नाही आहे. कारण माझा युवी कुठे, माझा युवी कुठे, युवीने असं का सत्य कबूल केलं, खरंच युवी तिकडे होता का. खांडेकरला आता कसं बाहेर आणणार प्रेक्षकांनो. केदार तारिणीवर आता खूप मोठं काम आलंय. हे सगळं पाहणं आता मात्र जे मॅडमसोबत काम करणं इतकं सोपं नाही आहे. मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये खरंच आता कामत आणि कौशिकी स्वतःचा गुन्हा कबूल करणार का, ही गोष्ट मात्र पाहण्यासारखी. आता मात्र खरंच कौशिकी आणि कामतने मिळून काही प्लॅन केलाय का, अजून त्यांचं काही मोठं कारस्थान आहे का, हे मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या अपकमिंग अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. उद्या परत भेटूया मंडळी येणाऱ्या नवीन भागाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.